माझं वक्तव्य स्थानिक पोलिसांबाबत होतं असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिलंय। माझ्या वक्तव्यावर मी दिलगिरी व्यक्त करतो असंही गायकवाडांनी म्हटलं। तुम्ही एक पोलिसांसंदर्भात एक वक्तव्य केलं होतं, पोलिसांवरती टीका केली होती, अकार्यक्षम पोलीस तुम्ही म्हटलं होतं, त्यानंतर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला। तर गुन्हा दाखल झाला तर त्याला मी सामोरं जाईलच, परंतु मी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यामध्ये ओघाओघा ते महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झाला। मला स्थानिकांच्या बद्दल ते वक्तव्य करायचं होतं आणि महाराष्ट्र पोलिसांचं साहस, कर्तबगारी, धाडस, पराक्रम, शौर्य हे कधी विसरता येणार नाही, ते त्यांचं बलिदानही विसरता येणार नाही। आणि म्हणून ज्या चांगल्या अधिकाऱ्यांना माझ्या या वक्तव्याबद्दल मनस्ताप झाला असेल त्या मी सगळ्यांची त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी नाराजी व्यक्त केली। त्यांनी सांगितलं की मी एकनाथ शिंदे साहेबांना संजय गायकवाडांना समज द्यायला सांगेल, नाहीतर कारवाई करून परत बोलले तर। देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जरी मला बोलले असले तर काही अडचण नाही। देवेंद्रजी आमचेच आहे, एकनाथ शिंदे पण आमचेच आहेत। आपला पक्षाचा एखाद्या आमदाराकडनं काही थोडं अनबॅलन्स झालं असेल तर त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे, मोठे आहेत ते। बरं, आता एक शेवटचा प्रश्न आहे की या वक्तव्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांची नाराजी झालेली आहे। दिलगिरी आपण व्यक्त करतोय ना, जेवढ्या लोकांची नाराजी झाली असेल त्यांची आपण विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करत आहोत। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।